माशांची नावं कोणाला माहिती आहेत? हे एंजल व्हरायटीच्या स्पीशीज आहेत. एंजल मध्ये वेगळ्या वेगळ्या टाइप्स येतात. म्हणजे पहिली जी आहे ती जेट ब्लॅक एंजल आहे, वेलटेल. याच्यामध्ये लॉंग फिन आणि शॉर्ट फिन अशी एक व्हरायटी येते. त्याच्या बाजूला इथे टक्सिडो एंजल आहे, हाफ ब्लॅक मध्ये. त्या बाजूला जेट ब्लॅक आहे आणि ह्या बाजूला इकडे जे दिसतात हे ब्लू एंजल आहे वेलटेल मध्ये. त्याच्यामध्ये जे रेड कलर मध्ये रेड डेव्हिल एंजल आहे. जनरली एंजल मध्ये 12 ते 15 टाइपचे वेगवेगळे स्पीशीज येतात. हे मासे अंड्यातनं पिल्लू निघाल्यापासून 9 महिन्यापर्यंत पुन्हा वाढायला टायमिंग जातो. 9 महिन्यानंतर त्यांना मॅच्युरिटी येते, म्हणजे अंड्यातनं जे पिल्लं देतात. जनरली 6 महिन्यापासून अंडी द्यायला चालू करतात, पण तेव्हा ती 500 अंडी दिलेली असतील तर फक्त तुम्हाला 50-100 पिल्लं मिळतील. पण जर 9 महिन्यानंतर तुम्ही पेअरिंग लावलीत, आम्ही जनरली 1 वर्ष वेट अँड वॉच करतो. म्हणजे टायमिंग मिसमॅच झाला असेल, काय असेल, किंवा क्लायमेटिकल कंडिशन. तर कम्प्लीट 1 वर्षानंतर त्यांनी अंडी दिली तर त्या अंड्यांमध्ये जवळजवळ 50% पिल्लं निघालेले असतात. तुम्ही इकडे ह्या प्लेटवरती बघा, अंड्यांमधून पिल्लं निघालेली आहेत, दिसतात, हलतायत. बाकी त्यांनी नंतर बघून घ्या. जनरली 1 वर्षानंतर अशा प्लेट्स आहेत, त्याच्यावर अंडी दिली जातात. त्याच्या अगोदर झाडांना असं लावून झालं चालू आहे लाईट. तर हे प्लेट्स वरती अंडी दिली जातात. आणि जर अंडी नाही अंडी दिलेल्या ह्या प्लेट अशा आम्ही पाणी स्टोअर केलेलं असतं, याच्यामध्ये काढल्या जातात. ह्या जर प्लेट्स नाही काढल्या, त्यांच्याकडे ठेवल्या, तर अंडी दिल्यानंतर 3ऱ्या दिवशी अंड्यांमधून अशा प्रकारे पिल्लं निघतात. आणि ती पिल्लं निघाल्यानंतर 7व्या दिवशी फ्री स्विमिंग होतात. तुमच्या इकडे ह्या ब्लू टँक मध्ये पिल्लं दिसत आहेत. ही अशी पिल्लं फ्री स्विमिंग झाली जाते. त्यांना आर्टिमिया म्हणून एक फीड आहे, आपण पुढे ते हॅचिंगला लावलेलं आहे, तुम्हाला दाखवू. तर ते फीड त्यांना दिलं जातं. त्याच्यानंतर जर आपण ही अंडीची प्लेट नाही काढली, ह्या पेयर आहे त्यांच्याकडे अशा प्लेट आहे, त्याची अंडी दिली ही काढलीच नाही, तर 7 दिवसांनी पिल्लंच फ्री होणार. पण त्या पिल्लांच्या मागे ते केअरिंग करण्यात ह्याच्यामध्ये त्यांचा टायमिंग जाणार. पिल्लं मोठी होईपर्यंत साधारण 2 महिने होईपर्यंत परत प्रोडक्शन देणार नाही. पण ही जर प्लेट बाजूला काढली तर परत 10 दिवसामध्ये परत ते अंडी देणार. कमर्शियल लेवलवरती तुम्हाला कमी टायमिंगमध्ये जास्त प्रोडक्शन होईल तर तुमचं प्रॉफिट मार्जिन वाढणार आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला म्हणजे असे अंडी बाजूला काढावी लागतात. त्यांचे पिल्लांना खाद्य, पिल्लांना पाणी चेंज करायचं असतं. आता एवढी लहान पिल्लं आहेत, ह्याच्यापेक्षाही लहान पिल्लं आहेत, आपल्या केस एवढी लहान पिल्लं आहेत, तुम्हाला दाखवतो. त्यांचं पाणी कशा प्रकारे बदलता याची जी आयडिया आहे तर ती तुम्हाला तेही दाखवणार आहे. मोठ्या माशांचं पाणी कसं चेंज केलं ते सुद्धा दाखवणार आहे. ते एंजलमध्येच एवढ्या व्हरायटी आहेत आणि त्यांची अंडी पिल्लं आहेत, तुम्ही बघून घेऊ शकता. कोणाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता. नॉर्मली जे मासे आपण ह्याच्यामध्ये घेतो ॲक्वेरियम साठी, ते किती महिन्याचे असतात? जनरली साईजवर डिपेंड आहे, पण एक बॉडी साईज एवढ्या साईजचा मासा असेल तर तो मासा कमीत कमी 2.5 महिन्याचा असतो. तुमच्या एक्झॅक्ट पाठीमागे बॅक साईडच्या टँकमध्ये आहेत. हे 35 डेजची पिल्लं आहेत. ह्या 1 दिवसाच्या पिल्लाच्या साईज पासून ह्या टँकमध्ये जे हे 2 दिवसाची पिल्लं आहेत, ह्या साईज पासून त्या साईजला तेवढी साईज व्हायला 1 महिना लागतो. आणि जनरली ह्या साईज नंतर आमच्याकडे जे फार्मर आहेत, तुमच्याकडे ह्या टँकमध्ये पण पिल्लं दिसतील, तर अशा साईजचं असतं. यांना आम्ही सुकं खाद्य खायची सवय लावतो. कारण काही फार्मर लोकांना लाईव्ह फीड मिळत नाही, व पॅलेट फीड जे तुम्हाला मगाशी दाखवलं, मग ते फार्मर लोकांना याची सवय झाली की मग त्यांना ते डिस्पॅच दिलं जातं आणि मग ते त्यांच्याकडे ते ड्राय फीड होते ते मासे वाढवले जातात. 90 डेजचा मॅच्युरेशन पिरियड जो येतो 9 महिन्यानंतर, 9 मंथ. हा, 9 मंथची साईज किती असते? ही फुल साईज असते. जनरली साईज तुमची आहे ना, ॲज अ कमर्शियल लेवलवरती तुम्हाला मासा वाढवून विकायचा आहे तर तुमची ही साईज 5 ते 6 महिन्यामध्ये साईज होते. तर तुम्हाला विकायचं असेल तर तुम्ही 5 ते 6 महिन्यात ही साईज विकू शकता. पण प्रोडक्टिव्हिटीसाठी, प्रोडक्शनसाठी पाहिजे तर तुम्हाला वेट अँड वॉच करायचं आहे असं. आणि कोणाला काय प्रश्न? हाऊ टू आयडेंटिफाय तुम्ही आता जे पेरिंग मेल फिमेल? मेल फिमेल आयडेंटिफाय करायला इकडच्याने इथे बघा, इकडच्याने इकडे बघा, लेफ्ट साईडला बघा. सिंपल आहे. मी तुम्हाला काही सांगत नाहीये, तर तुम्ही आयडेंटिफाय करायचं आहे. माशांमध्ये 2 आहेत,
एक मासा मोठा दिसेल, एक मासा छोटा दिसेल. दिसतोय? मोठावाला मासा आहे ना तो मेल आहे, पण त्याचा डोक्याचा जो शेप आहे त्याला डोक्याला थोडासा हंप असा आलेला असेल राऊंड शेप मध्ये असा आहे. हा फिमेल आहे, तिचा असा फ्लॅट मध्ये असेल आणि बॉडी शेप पण तिला छोटा आहे. पहिला आयडेंटिफाय झालं डोक्या बॉडीच्या शेप वरनं, म्हणजे मेलचा जे बॉडी साईज मोठी आहे, फिमेल छोटी आहे, पण कॉमन आहेत 50 मासे, तर कसं आयडेंटिफाय करणार. सेकंड ऑप्शन आहे डोक्याला जो कर्व येतो, जसा विमानाला प्लेनला पुढे असतो तसा तो मेलला येतो. दुसरा ऑप्शन सांगितलं की फिमेल जे फ्लॅट मध्ये येते. तिसरा आणखीन एक ऑप्शन आहे याच्यामध्ये, चेक करा माशांचे जे पोट आहे, जे फिमेल असेल तिचं पोट तुम्हाला फुगीर दिसेल आणि मेलचं जे पोट आहे ते असं एकदम दबलेलं असं दिसेल तुम्हाला फ्लॅट मध्ये. आहे का हे? आणि हे प्रत्येक माशामध्ये वेगळं वेगळं आहे. आता हे एंजल मध्ये झालं, तुमच्या मागे शिवराम मासे आहेत, सेवाराम, हे येलो कलरचे मासे आहेत. हे सेवाराम म्हणून त्याला बोलतात, त्याला कोणी शिवराम करून टाकलाय, शिवराम करून टाकलाय, पण सेवाराम म्हणून त्याचं नाव आहे. चिकलेट व्हरायटी मध्येच येतो. ह्याच्यामध्ये मेलला कलर जास्त येतो. हा येलो कलर जो जसा ब्राईटनेस दिसतोय येलो कलर, आणि त्याच्या डोळ्याच्या बाजूला बघा जाळी आलेली आहे रेड कलरची, ती मेलला आलेली आहे. फिमेलला तशी नसते, फिमेलच्या एकदम तुम्हाला प्लेन दिसेल. फ्लावरन मध्ये पण मेलला चांगला असा मोठ्या प्रकारे हंप येतो, फिमेललाही येतो, पण फिमेलला छोट्या प्रकारात येतो. कधी कधी फिमेलला नसतोही, हा एकदम फ्लॅट पण असतो. तर हे फ्लावर येतं. प्रत्येक माशाचं आयडेंटिफाय मेल फिमेल करायचं हे वेगळं आहे. त्याच्या खाली सिल्वर डॉलर आहेत, पण आपण ते पुढच्या रूम मध्ये बघू, कारण की इकडे डाऊन साईडला पण आहेत आणि दिसायला तुम्हाला सगळ्यांना दिसणार ना पुढच्या रूम मध्ये आहेत, आपण तिकडे बघू. एक्झॅक्ट हा हे वाले एवढे मोठे व्हायचे असेल तर तुमचे 6 महिन्यात होतात. आणि मॅच्युरिटी ब्रीडिंग पर्पजला तुम्हाला करायचं आहे तर 9 महिन्यानंतर तुम्ही कधीही करू शकता, पण आम्ही 1 वर्ष घेतो, कारण की आम्हाला 100% प्रोडक्शन पाहिजे असतं अशी हॅचिंग रेट. कारण की आता ही कमीत कमी एका टँकमध्ये 1000 ते 1200 पिल्लं असतील. जर 100 पिल्लांवरती काम करायचं की 1000 पिल्लांवरती काम करायचं, सेम साईजचा टँक, सेम साईजच्या टँकमध्ये सेम साईजचीच पिल्लं. यात 100 पिल्लाने तुम्हाला पाणी चेंज करायचं तेवढंच आहे, फीड तेवढंच द्यायचं आहे, तर वॉटर चेंज तुम्हाला करायचं काम तेवढंच करायचं आहे. मग 100वर करायचं की 1000वर करायचं. हा तर कमर्शियल फॅक्टरी जाताना तुम्हाला कधी जास्त कमी टायमिंगमध्ये जास्त तुम्ही हे कराल माशांवरती काम, तर तुम्हाला ते प्रॉफिटेबल असणार आहे. म्हणजे महिन्याला 100 पिल्लं विकायची की 1000 पिल्लं विकायची. 100 पिल्लं विकली 10 रुपये, 1000 रुपये मिळणार आहेत. 1000 विकली तर 10,000 रुपये मिळणार आहेत. आणि टँक वापरतो आपण, हा हा घरात जे सुविधा मासे ठेवतो, हा फॉर एक्झाम्पल एंजल आहे, पण अनेक वर्ष तू त्याच आकारात असतो किंवा फार वाढत नाही. कसं आहे, जसं तुमच्या हॉबिस्ट लेवलवरती तुम्ही लोक असता तर तुम्ही काय करता, सकाळी माशांना खायला घालता, दुपारी माशांना खाद्य देता, नाही देत, दिवसातनं एकदा किंवा सकाळ संध्याकाळ देता. आमच्याकडे सकाळी 7 वाजता, दुपारी 11-12 वाजता, संध्याकाळी 4:30-5ला आणि रात्री 10 वाजता 4 टाइम खाद्य असतं. रोजचं हे पाण्याला मार्किंग केलेलं आहे ब्लॅक कलरचं टँकला. एवढं डेली पाणी वॉटर चेंजिंग होतं. जेवढं प्रत्येक टँकला तुम्हाला मार्किंग दिसेल तेवढं पाणी चेंज होतं, हे डेली होतं. त्यांना नवीन पाणी नवीन खाद्य दिलं जातं. आणि आमचं जे खाद्य हे कमर्शियल लेवलवरचं खाद्य आहे. तुम्ही जेव्हा ऑर्नामेंटल सेक्टर शॉपमध्ये जाता तर जे फीड बनलेलं आहे, कंपनीचा फोकस एवढाच असतो की हॉबिस्टला जो माझं प्रोडक्ट मी विकल्यानंतर ते हॉबिस्टने विकत घेतल्यानंतर त्याला त्याचा बेनिफिट चांगला मिळायला पाहिजे. पण तो कशा प्रकारे मिळायला पाहिजे की माशांचा कलर चांगला आला पाहिजे, माशाची ब्युटी आहे ती नॅचरल ब्युटी खुलून दिसायला पाहिजे, आणि मासा तुमचा चांगला हेल्दी राहायला पाहिजे. पण त्यांच्या प्रोडक्शनवरती फोकस नसतो. आमच्याकडे मासा कसाही दिसू द्या, पण तो हेल्थ पाहिजे आणि त्याचं प्रोडक्शन तुम्हाला जास्त पाहिजे, मोर दॅन 10 टाइम तुम्हाला प्रोडक्शन पाहिजे. तर आमचा फोकस माशांच्या हेल्थवरती असतो, ब्युटी आणि ह्याच्यावर नसतो. असं आहे. आता हाच जो फ्लावर आहे ह्याला जर आम्ही मार्केटमधलं फीड घातलं तर हा माशाचा कलर एवढा ब्राईटनेस होईल, पूर्ण हाफ रेड कलर होईल, त्याच्या ग्रीन का ब्लू कलरचे स्पार्कल येतील, त्याचं हेड मोठं होईल, पण तो प्रोडक्टिव्हिटी देणार. कारण त्यांच्या फीडमध्ये ती लोक काही हार्मोन्स ॲड केले जातात आणि यांच्या हेल्थवरती प्रॉब्लेम होतो आणि प्रोडक्शन त्यांचं होत नाही माशांचं. वो ज्यादा सर्वाइव नहीं कर पाता ना. मच्छी सर्वाइव करेगा लेकिन प्रोडक्शन नहीं होएगा.
मच्छी का सर जर त्यांना फक्त आपण नॅचरल फीडवर ठेवलं हा तर जसं तुम्ही बोलला की तुम्ही कमर्शियल फीड वापरता रिप्रोडक्शन करण्यासाठी हो. आणि जर आपण समजा ब्रीडिंगच्या पॉईंटला फक्त नॅचरल फीडवर ठेवलं हा तर त्याचं काही इफेक्ट नॅचरल फूड हे 100% बेस्ट आहे कारण की नॅचरल फूड हे त्यांचा सोर्सच आहे आणि त्या फीडमध्ये त्यांना लागणारे सगळे विटॅमिन्स मिनरल्स जे सगळे मिळत आहेत त्यांना. पण आपण जेव्हा कमर्शियल लेवलला करतोय आपल्या फीडमध्ये असतं सोयाबीन, गहू, मच्छीचा कुटा असतो. आता मच्छीची जी क्रश केलेली पावडर असते ती कुठली असते कसली असते आपल्याला माहीत नसतं. त्या लोकांनी आणून ती प्रोसेस करून त्या फीड बनवलेलं असतं. जेव्हा मासा नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये आहे जे काय तलावात आहे डबक्यात आहे किंवा नदीमध्ये आहे त्याला गहू सोयाबीन किंवा चपाती खायला कोण घालतंय का? नाही. तो किडेच खाणार, श्रिम्प खाणार किंवा छोट्या माशाची पिल्लं खाणार. हे बेसिक आहे. आणखी काय प्रश्न कोणाला? काय किसी को कुछ क्वेश्चन है? इकडे काय बघायचं असेल बघून घ्या. आपल्याला पुढच्या सेक्शन मध्ये जायचंय. एक पाठीमागे एक मासा आहे जसं अंड्यांची केअर करणारा पण तो बबल नेस्ट बनवतो. इससे छोटे बच्चे इसका पानी हम आपको चेंज करके दिखाएंगे आगे का रूम पे. इससे भी छोटे जैसे बाल के इतना छोटा बच्चा रहेगा. तर ते मासे जे आहेत पॅराडाइज मासे आहेत आणि ते बबल नेस्ट बनवतात आणि बबल नेस्ट मध्ये अंडी असतात आणि मेल त्याची केअर करतो. तर तिकडे ते पॅराडाइज मासे आहेत आणि ते मासे बघून झाले की तिकडनं बाजूच्या रूम मध्ये एकेकाने एंट्री करा म्हणजे बाकीच्याने बघत बघत पुढे जाता येईल. मिळून सर हा हा हो हो आता तुम्ही बोलताय की नॅचरल जर दिलं तर ते असेच दिसतात हा. आणि जे रिटेलर्स देतात हा. त्याने ते Attractive दिसतात. हो. किंवा हम हा. तर मग जर तुम्ही असे दिले तर मग ते लोक म्हणजे किती पॉप्युलेटेड लोक असतील किती घेतील वगैरे असं. शॉपसाठी असतो तो मासा कमर्शियल आहे. शॉपसाठी जे आहेत ना मासे ते वेगळेच असतात. ब्रीडिंग पर्पजला मासे ते वेगळे वाढवले जातात. शॉपमध्ये विकायला असं त्यांना कलर एनहान्स करूनच तो दिखेगा तो बिकेगा. पण मग ते राहणार की नाही सर्व्हाइव्ह करणार. सर्व्हाइव्ह करणार प्रोडक्शन होते त्याचे इम्पॅक्ट होणार आहे. हा तुम्ही जर त्यातले मासे घेऊन तुमच्या दुकानात घेतले आणि तुम्ही प्रोडक्शनला घेतले तर तुम्हाला 1000 पिल्ला मिळणार नाही 100-200 पिल्ला मिळणार. पण तुमच्यासाठी तर एक नवीन हे असणार आहे की बाबा ठीक आहे आम्ही मासे आणले आणि आमच्याकडे पिल्लं झाली. कमर्शियल लेवलला हो 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 हा. पण प्रत्येक माणसासाठी वेगवेगळं पाणी काय इकडे म्हणजे पाणी असतं ते जास्त ब्लूमध्ये हा आणि त्याच्यात नाही हे जेव्हा अंडी दिली जातात ना तर ह्याच्यामध्ये मिथेलिन ब्लू टाकलं जातं कारण की अंड्यांना फंगस लागू नये म्हणून असं. ते मिथिलिन ब्लू टाकलेलं आहे ते आणि ते बऱ्याच दिवसाचं आहे ते पाणी चेंज केलेलं नाहीये. हा ह्याच्यामध्ये लाईट मिथिलिन ब्लू टाकलेलं होतं ते ऍब्झॉर्ब झालेलं आहे असं. तिकडे त्यांना पकडून एका लिमिट नंतर ह्यांना पण डिवाइड करताना कारण की एकमेकांना हे करू शकतात. हो 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 जशी पिल्लांची वाढ होते तुम्ही दोन्ही साईडला बघा छोट्या मोठ्या साईजची पिल्लं झालेली आहेत. त्या टँकमध्ये तिथे पिल्ले आहेत. पुढे थोडी मोठी झाली की त्या पिल्लांना मोठी स्पेस दिली जाते मग खालच्या टँकमध्ये शिफ्ट केलं जातं. माझ्या डॅडने फ्लोरन होते ना आमच्या त्यांची पिल्लं दिल्या तर एका लिमिट नंतर ते एकमेकांना डायरेक्टली मारायला लागली. जेव्हा ते एकमेकाला जेव्हा मारतात त्याचं पहिलं कारण आहे अपुरं खाद्य. समजा एकच वडापाव आहे आणि सांगितलं 10 जणांमध्ये जो पहिला जाऊन उचलेल आणि खाईल तर तो वडापाव कोणालाही खायला मिळणार नाही. हात मारून त्याचं सगळं हे करून वडापाव तुमचा डिस्ट्रॉय होईल पण कोणी खाता येणार नाही. पण 10 माणसं आहेत 10 माणसांना 10 वडापाव दिले तर 100% पुरणार. तसंच आहे फीड प्रॉपर जेवढ्या माशांना टाकल्यानंतर खाल्ल्यानंतर 5 मिनिटात ऑब्झर्व करणं की संपलंय की राहिलंय. जर संपलं असेल तर परत टाकायचं. एक 10 सेकंद तरी 10 मिनिटं तरी त्यात फीड राहिलं पाहिजे म्हणजे सगळ्यांचं पोट भरलेलं आहे आणि खाद्य उरलंय म्हणजे सगळ्यांचं पोट भरलेलं आहे. तर हे ऑब्झर्वेशन तुमचं पाहिजे. असे नवीन स्किल आहेत तुम्हाला येतील. बघून झालं की बाजूच्या रूम मध्ये हा प्रत्येक फिशची कॉस्टिंग त्याच्या साईज आणि क्वालिटी प्रमाणे वेगळी येते. बेसिक मासा 5 रुपयापासून स्टार्ट होतो तो 500 रुपयापर्यंत जातो. क्वालिटी म्हणजे व्हरायटी मध्ये येतात. जसा आता हा ब्लू एंजल आहे हा ब्लू आहे ह्याच्या बाजूला रेड डेव्हिल आहे
याच्या बाजूला जे ब्लॅक मध्ये जे डार्क ग्रीन पिनो आहेत, त्याच्या पुढे आहेत व्हाईट कलर मध्ये आहेत ते प्लॅटिनम वेल्टेल आहेत, हे जेट ब्लॅक वेल्टेल आहेत. हा, जेवढ्या माशाची व्हॅल्यू वाढते तेवढा तो मासा पिल्ल त्याची जगायला अडचण असते, प्रोडक्शन त्याचं कमी असतं. तर तुमच्या खाली हे जे मासे आहेत हे अल्बिनो रेड कॅप एंजल आहेत. हा मासा जो ह्याचा अल्बिनो जीन्स आहे ह्याच्यामध्ये, तर ह्याच्या पिल्ल जगायला तुमची 500 पिल्ल दिली तर 100 रिसेट पिल्ल जगतात. त्याच्यामुळे त्यांची रेट आणि कॉस्टिंग जास्त आहे. हा मासा साधारण एवढ्या साईजचा मासा 125 रुपयाने विकला जातो. 125 जी ही साईज इथे टँक मध्ये पिल्ले आहेत. हा, तर ह्या साईजचं बघा, ही पण ही साईज. हा, होलसेल रेट. हाँ सिंगल देते ही नहीं है, मिनिमम बड़ा. हाँ, बड़े का रेट अलग है. अभी ये साइज का बड़ा रहेगा तो उसका 1200 रुपया 1500 रुपया रहेगा. इसका पेयर रहेगा सेट तो ये 3000-4000 रुपये में पेयर बिकते हैं. तुम्ही ह्यांची म्हणजे आता इथे तर तुम्ही सेम व्हरायटी चूज केले, तुम्ही यांची क्रॉस पेड पण करता. आता बहुतेक आम्ही ह्याच्यात काही क्रॉस करून पण आम्ही रेस्टॉरंट डेव्हलप केलेले आहेत. जसं आता हा ब्लू एंजल आहे, हा ब्लू आहे, ह्याच्यामध्ये बघा बॉडीवर ब्लॅक दिसतंय, हा डार्क ग्रीन पिनो आहे. हा, तर असे प्रत्येक असं वेगळ्या माशाचा क्रॉस. ह्या रूम मध्ये जर तुम्हाला ह्या टँक मध्ये सगळे एंजल दिसत आहेत, हे जनरली 7 महिन्याचे एंजल आहेत. ह्या सगळ्या टँक मध्ये तिकडे ते 7 महिन्याचे आहेत. हे पुढच्या वर्षीची तयारी आम्हाला मागच्या 7 महिन्यापूर्वी करावी लागली. आता हे मॅच्युअर्ड झाल्यानंतर ह्याच रूम मध्ये इथं परत हे बघा दुसरे मासे इथे तयार होत आहेत. त्या प्रत्येक टँक मध्ये नंबर लिहिलेले आहेत. टँकवरती 300, 360, 160 असे नंबर लिहिलेले आहेत. हे आम्हाला ब्रीडिंग पर्पजसाठी आम्ही वाढवायला ठेवलेले मासे आहेत. या 320 मधनं आम्ही फक्त आम्हाला लागणार आहेत 50 मासे पाहिजेत, 60 पाहिजेत किंवा 40 पाहिजेत, तेच सिलेक्ट करतो आम्ही मासे. ते सिलेक्शन करताना माशाचा बॉडी स्ट्रक्चर, त्याचा हेल्दी, माशाच्या फिन कुठे डिफॉर्म आहेत का, फिन वाकडा आहे का, माशाचा मधला स्पाईन तो वाकडा आहे का, हे सगळं ऑब्झर्व केलं जातं. माशाचे डोळे, माशाला जेवढ्या शेपटे आहेत ते सगळ्या प्रॉपर आहेत का, फिनेज प्रॉपर आहे का, हेल्दी आहे का, हे सिलेक्ट करूनच ते मासे ब्रीडिंग पर्पजला वापरले जातात. तुम्हाला ह्याच्यामध्ये कधी कधी माशांमध्ये डिफॉर्मिटी होते. जसं आपल्या ह्युमनमध्ये पोलिओ वगैरे झालेली मुलं असतात किंवा जन्मापासून त्यांना हात किंवा पाय असं थोडंसं हे असतो, डिफॉर्मिटी असतो, तसं माशांमध्येही येतं. ह्या टँकमध्ये एक मासा मी म्हणजे ॲक्च्युली एज्युकेशन पर्पजला ठेवलेला आहे. ह्या टँकमध्ये एक मासा आहे, ह्या टँकमध्ये पण 2 मासे आहेत. ते एक हां, ह्याच्यात जे मासे आहेत ना, ह्यांना जे खाली टाय आहेत त्या माशाला टाय नाही आहेत. हे बघा, हा असा मासा प्रोडक्शनला घेतला जात नाही. ह्याच्यामध्ये एक मासा आहे तो झोपून असेल बघा. सॉरी, नहीं वो देखो पीछे, हाँ पीछे बैक साइड में देखो, मासा झोपून आहे. तो फक्त खाया पियाला फिरणार आणि परत झोपणार. हां, त्याला जेनेटिकली प्रॉब्लेम आहे त्याचा. हां हां, कोण रे कोण फक्त जेवायला उठतो बरं आहे. पण तो मासा प्रोडक्शनच्या काही कामाचा नाही आहे. आणि असे मासे जर आपण ठेवले तर आपला लॉसेस आहे, वेस्टेज ऑफ टाईम. त्याच्या मागे आपण जेवढं वेस्टेज टाईम लावलं ते सगळं वेस्टेज आहे. त्याच्याऐवजी जर दुसरा मासा असेल तर तो काहीतरी प्रोडक्शन तुम्हाला देईल. आता कोणाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता. प्रश्न आहेत कोणाला काय? हाँ, झालं सगळं. हाँ, सब सीख गए हम लोग. अभी हम लोग हैचरी बना सकते हैं ना? नाही. आता पुढच्या हा कुठला एक मासा समजा 10 दिवसाला अंडी देतो, 1000 अंडी देतो, आपण 500च पकडू. महिन्यात किती झाली? 1500 अंडी. आपण 1000 देतो, आपण 500च पकडू, 1500 पकडली. त्या माशाची किंमत आहे 50 रुपये पिल्लू, एवढ्या साईजचा. 1,500. हा, एवढ्या पिल्ल्याचा 50 रुपये एक पिल्लू. तर 1500 माशाचे किती होतात? हा, बघा, करा.
मला माहिती आहे तुमचं मॅथ्स पण चेक करतोय मी. किती झाले? तुमका मॅथ्स पण चेक कर रहा है. हा किती झाले? 75,000 रुपये एका महिन्यामध्ये तुमचे 75,000 रुपये तुमचे तुटले. आणि त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये आपण 50% पिल्लं पकडलेत. 50%. आणखीन 50% पकडा त्याच्यामध्ये पण, तरी 37,500 तुमचे तुटले महिन्याला. किती लॉस झाला बघा. म्हणजे कमर्शियल लेवलवरती विचार करताना या गोष्टीचा विचार करा. म्हणजे टाईम शेड्यूल आणि त्या टायमिंगमध्ये काम होणं गरजेचं आहे. आणि माशाने अंडी दिली, अंड्यातनं पिल्लं करून तुम्हाला टार्गेट ठेवूनच काम करायचं आहे. दिल्यात मासे, जाऊ दे आज नाही खायला घालत, उद्या बघू, आज झोपू आपण, उद्या जेवायला उठू तेव्हा खायला घालू, है ना. या आता नेक्स्ट